हे तेव्हाच मिळलं. गर हम आपस में ना झगड़ते, बने हुए ये खेल बिगड़ते. क्यों खेल बिगड़ते, क्यों ये बच्चे माँ से बिछड़ते, फूट फूट कर क्यों रोते प्यारे बापू के प्राण. कितना बदल गया इंसान. कठिन है. कितना बदल गया इंसान. कितना बदल गया इंसान. कठीण आहे काळ. समोरचा काळ लय कठीण आहे. उगले परिवार खूप छान आहे. एकदा तुमच्यासाठी धन्यवाद. सगळे भाऊ आदरणीय. माय बाप केवळ काशी हे सांगितलं आहे. तेने न जावे तीर्थाशी, ऐसा होई सावधान हृदय धरी नारायण. तुम्हाला तीर्थालय जाऊन जो देव मिळणार नाही, तो परमेश्वर तुम्हाला तुमच्याच घरी मिळते. कोणाचं मन जर नाही दुखवलं तर. एक भजनही आहे. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. मैं मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते ही मन में ख्याल आ गया. मैं मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते ही मन में ख्याल आ गया. कभी गिरते हुए को उठाया नहीं, कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. मैं तो मंदिर गया, मैं तो मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते हुए ये ख्याल आ गया. मैं तो मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते हुए ये ख्याल आ गया. मैंने माँ बाप की सेवा की ही नहीं, तो पूजा के करने से क्या फायदा. नहीं. अपन गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते हुए ख्याल आ गया. अरे तन को धोया मगर मन को धोया नहीं, तो गंगा नहाने से क्या फायदा. गोपाल कृष्ण भगवान. आपण जास्तीत जास्त कर्मकांडाकडे जातो. ज्या कर्मकांडामध्ये फसल्यामुळे आपल्याला खूप सांगितलं जाते, त्याच्यात आपण फसतो. पूजाही करतो, तीर्थही करतो. मोठाले मोठाले बिमाऱ्या आल्या तर बा तुला पितृदोष आहे, तुला काल सर्प आहे सांगितल्यामुळे तेही करतो. पण त्यानं दोष जात नाही. दोष काय न जाते सांगू का. दोष जाते तुमने तन को धोया मगर मन को धोया नाही. ज्या दिवशी तुम्ही मनाले धुतलं आणि मनामध्ये कोणाबद्दल द्वेषच मानला नाही, त्या दिवशी तुम्हाला कोणतेच काल सर्प लागत नाही आणि तुम्हाला पितृदोषही लागत नाही. जिवंतपणी मायबाबाची सेवा केली ती पितृदोष लागन काय तुम्हाला.
कायले लागन जी? तुम्ही जर सेवा केली, तुमचं जर मन चांगलं आहे, तुम्हाला तो दोष लागत नाही. हा सगळा व्यवसाय आहे. अनेक प्रकारचा ज्या ज्या पद्धतीत आहे तो व्यवसाय आहे. अनेक लोक आपल्या आपल्या परीनं जगण्याचा तो व्यवसाय आहे. कोणी दुकानदारी लावून व्यवसाय करते, कोणी डिपार्टमेंट नोकर शिकून शिकल्याने तो एक हेच आहे पैसे कमवण्याचा. कोणी मोठा अधिकारी झाला तेही पैसे कमवायचाच आहे, कोणी आमदार झाला तोही पैसे कमवायसाठीच आहे. फक्त एकमेव साधन आहे संत, ते जन्माले पैसे कमवायला नाही आले. आणि म्हणून संतांचे बोल तर पृथ्वीचं मोल आहे, आणि तुमचे आमचे बोल तर मिरच्याचं फोल आहे. एकमेव साधन आहे संत, ते पैशासाठी जन्माला नाही आले. पैसे होते तरी सोडून दिले. आई जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या टायमाले आपण 13वी झाली का जेवत नाही ना. काही काही लोक 13वी जेवायला पाहत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही आजपासून जेवायला लागून जा. हो, जे जे जेवत नसन ना ते जेवायला लागून जा सांगितल्यावर. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये लोक मेले पाहिजे याची वाट पाहिजे. गरिबीच तशी होती. गरीबी तो खाने को मोहताज है और अमीरी तो चैनों में सरताज है. गुगले महाराज, गरिबीच एवढी होती, आई खाले नव्हतं. खाले एकदा तुकाराम महाराजांच्या दाट्यामध्ये काही लोक आले, 4-5 लोक असे म्हातारे म्हातारे थकले बागले, अंगावर धड कपडा नाही, तर जेवाले का राहणार आहे. आले आणि काय म्हणते, बाबाजी ओ बाबाजी, काय गवा कशी आहे तब्येत. ऐका तर ऐका, कशी आहे तब्येत. तुकाराम महाराज म्हणते, बा माया घरचा माणूस बिमार आहे, तुले का करायचं आहे. तेव्हा तुकाराम महाराज सावकार होते. आई बराबर लक्षात ठेवा, आम्ही सगळं लक्षात ठेवतो, आम्ही अनेक गोष्टी लक्षात ठेवतो. आम्ही आमचं पोरग कॉन्व्हेंट मध्ये पाठवलं पाहिजे हेही लक्षात ठेवतो. आमचं पोरग इंजिनियर वकील डॉक्टर झालं पाहिजे, खूप संपत्ती, हेही लक्षात ठेवतो. पण पोरग संस्कारित झालं पाहिजे हेच लक्ष विसरून जातो. आणि शेवट जे आहे ना, शेवट पोराच्या टेन्शननं, कोणाच्या टेन्शननं जेव्हा मृत्यू येते घरामध्ये, तेव्हा मात्र लक्षात येते, घोडे महाराज तुम्हीच लय चांगले आहो, एकच पोरगी आहे, तुम्हाला झाली आमची बिल्डिंग मखमल लकलक करते, पण साला घरात सुख नाही हो. रोज सकाळी उठा लागते, एक क्षणही सुखाचं नाही. महाराज तुम्ही लय सुखी आहे हो, तिनच्या घरात सुखी आहे. आलते ना भाऊ, मला आनंद वाटते त्याच्यामध्ये. हा म्हणजे मला असं वाटलं, अहो एक माणूस 50 लाख रुपये पोलीसच्या लग्नाला खर्च करते. एवढा मोठा काळजाचा तुकडा देऊन राहिलो, मला 50 लाख खर्च करायची आहे गरज आहे का हो. जे या घरात राहून त्या घरात उजेड पाडते लक्ष्मी बनून, त्या पोरीसाठी 50 लाख खर्च करायची गरज आहे. ज्या पोरगी या घरातून त्या घरात जाणार आहे, जो अनोळखा माणूस राहील त्याच्यासोबत संसार करणार आहे, आणि तिच्यासाठी गोपची न पैशाची न सोन्याची मागणी करणाऱ्या माणसाला दाट्यात बसवायचं. तुम्ही पाहिलं ना, आपल्या याच्यामध्ये मोबाईलवर पाहिलं आहे, करोडो रुपये, करोडाच्या वर खर्च करणारे आहे. गरिबानं का करावं. ह्या 1.5 लाख रुपये तोडा सोनं झालं, गरिबानं काय करावं, फाशी घ्यावं. माझ्या शेतकऱ्यानं काय करावं, 1.5 लाखाचं एक तोळा सोना घेणं होत नाही, त्यानं का करावं, कर्ज काढावं पुरीच्या लग्नासाठी. अरे नाही राजा, एखादी गावात सप्ताह असावा, त्या सप्त्यामध्ये त्या पोरीचा विवाह लागून जावा त्या गरीबाचा, आणि काहीच खर्च नसावा. तो काही भ्रष्टाचार नाही करत, तो काही कुठून दाबून आणत नाही, त्याला मतलोबपणा जमत नाही. ऐशा भोळ्या शंकराची तो भोळा आहे, माझा शेतकरी भोळा आहे. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत शेतकऱ्याचा फोटो टाकला, पहिल्या पानावर टाकला. राष्ट्रपतीचा टाकला असता कोणतरी, राजेंद्र प्रसाद होते त्या टायमाला, त्याचाही फोटो टाकू शकत होते, पण माझ्या शेतकऱ्याचा काऊन टाकला वकर घेऊन. कारण जेव्हा ह्या वकर चालते ना, तेव्हाच हे पोटात अन्न पडते. ही तर अन्न आहे ना, हे अन्न नाही तर मरशी उपाशी. आणि कोणी कोणी म्हणते मला 13वीच जमत नाही. आता मी सांगून देतो तुम्हाला, या जेव्हा नागर हकलते वावरात तेव्हा हे अन्न पिकते. आणि ते मग 13वीचं राहो, लग्नाचं राहो, वाढदिवसाचं राहो, चाहे भागवताचं राहो, अन्न तेच असते, पोटच भरणार असते. फक्त तुमचा जेवणाचा भाव तसा असला पाहिजे. नाही
तुकाराम महाराजाला विचारलं, बाबाजी तब्येत कशी आहे तुमच्या घरातल्या पेशंटची? तुकाराम महाराज म्हणते, बरी आहे बा. अजून 2 तासानं दुसरी गँग आली. ते म्हणते, तब्येत कशी आहे? तुकाराम महाराज म्हणते, असे काऊन विचारते बा लोक? अजून 3 वाजता अजून दुसरी गँग आली. तुकाराम महाराज शावकार होते, सहज तिथं आले. आणि तेव्हा संत नव्हते, तेव्हा शावकार होते. संत माणूस बनते केव्हा सांगा? जेव्हा गरिबाची दैना परिस्थिती जेव्हा डोक्यावर येते आणि ती गरिबी पाहिल्या जाते, तेव्हा यांना असं वाटते, जे समजदार असन, मी तर आलेशान जगून राहिलो, पण माझ्या डोळ्यासमोर काही गरीब लोक आहे, यांना एवढं पाप केलं का, असं त्या सज्ञ माणसाच्या मनात येते. असे ते रामासारखे लोक, असे छत्रपती शिवरायांसारखे लोक, असे ते बाबासाहेबांसारखे लोक, असे ते क्रांतीवीर बिरसा मुंडा सारखे लोक, असे ते गाडगे बाबा सारखे लोक, त्यांच्या सारख्याच्या मनात येते, अरे गरीबी तो खाने को मोहताज है और अमीरी तो चैनों में सरताज है. तिसरी टीम आली. तिसरी टीम आल्याच्या बाद मध्ये तेही म्हणायला लागले, बाबाजी तब्येत कशी आहे? तेव्हा तुकाराम महाराज भावाले विचारते, असे लोक काऊन विचारते रे? अजी दादा तसं नाही, हे मराची वाट पाहून राहिले, आपल्या घरचा माणूस मरण कवा, मग याचा 3रा दिवस होईन कवा, किंवा याची 13वी होईन कवा, आणि गोडधोड खीर खायला भेटन केव्हा. आता खिरीकडे पाहिलं तर तो माणूस आठवते. तेव्हा खीर खासाठी लोक गर्दी करत होते. आता खीर दिसली तर माणसाला वेगळंच वाटते का त्या माणसाच्या नावाची बनवली. अरे खिरीमध्ये काहीतरी पावर आहे राजा. तो भाताचा बनवला जाते, त्याच्यात दूध टाकल्या जाते, त्याच्यात चारोळी टाकल्या जाते, त्याच्यात मनुका टाकला जाते, रंगारंगाचं साधन टाकलं जाते, विलायची टाकल्या जाते, तूप टाकल्या जाते, आणि ते खीर वेगळ्या पद्धतीची वाटते. ती शरीरासाठी पोषकच होती, पण आम्ही ते खीर बंद करून टाकले. खीर दिसली का त्या मृत्यूवाल्याचा चेहरा त्याला त्या डोण्यात दिसते का त्या वाटीत दिसते. ही परिस्थिती झाली. भाऊ किती सुंदर होतं खासाठी, हे खासाठी होतं, पण काळ बदलत चालला आणि काही काही गोष्टी सुटत चालल्या आपल्या हातून, अशी बाजू आहे. तर पहा, ते गोडदोड खायला भेटन म्हणते भाऊ, म्हणून हे मराची वाट पाहते रे. आणि आजचा काळ असा झाला का ताट घेतल्यानंतर अर्ध ताट त्या घमिल्यात टाकते, त्याच्यात ते अन्न राहते. त्या अन्नाची कदर करणारे लोक विसरले. पैसा खूप अमाप झाला, पण लक्षात ठेव जा, शेती बी चालली, रोडात चालली, कायच्यात चालली, टावर मध्ये चालली, कंपन्या बांधण्यात चालली, धरणात चालली, नद्यात चालली. एक दिवस खाण्याचा तुटवडा समोर जेव्हा पडन ना, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल समाजामध्ये. फायदा येणार आहे तो काळ बिकट पाहतला, उठा रे गड्या काळ बिकट पाहतला. आळस का करिता कामाचा, नाही भरोसा या देहाचा, लढा जीवा लागला उठा रे गड्या काळ बिकट पातला. तुकड्या दास मने ज्या कळला, कळताची जो पुढती वळला, तोच सुखी झाला उठा रे गड्या काळ बिकट पातला. काळ मोठा भयंकर आहे, आणि म्हणून ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी तेरवी करावं, ज्यांची परिस्थिती आहे त्यानं लग्नही मोठं करावं, आणि गरीबाले जास्त जेवायला बोलवावं. मोठ्याले तर बोलवतोच आम्ही, पण आजची श्रीमंत लोक 100 आयटम ठेवते, 100 लोकांचा कार्यक्रम ठेवते, आणि तुम्ही 100 लोक ते खातही नाही धडाचे, त्याचं पोट पहिलेच भरून आहे. आणि श्रीमंत लोक जेवायला येते, ज्याले आवडते ते झोपडपट्टीत राहते, आणि ज्याले आवडतच नाही त्याच्या समोर 100 प्रकारचे मेनू राहते, नाही का भाऊ? म्हणजे ज्याले गरज आहे त्याला भेटत नाही, आणि ज्याले गरज नाही त्यांच्यासाठी खूप केल्या जाते. अरे 100 प्रकारचे मेनू ठेवण्यापेक्षा डाळभाजी भात पोळी असं ठेवा, जिलेबी ठेवा, आणि पुरं गाव जेवायला सांगा रे. त्या गरीबातला गरीब जेवायला येऊन जाईल, आणि तुमचा कार्यक्रम सक्सेस होऊन जाईल. कृष्ण भगवान भावना जाग्या होणार आहे तुमच्या बोलल्याच्या ना, आणि तुम्ही बोलल्याच्या ना ते नातं अजून दृढ होणार आहे. हे तर गेलेच आमचे बाबा गुरुवर्य, पण मात्र समोरचे ज्यांचे बाबा आहे
त्यांची सेवाही सुद्धा घडणार आहे, त्यांची सेवाही होणार आहे. म्हणजे पहा, हा कार्यक्रम फक्त या बाबाजीच्या निळकंठरावच्याच एवढ्या पुरता नाही, तर हा कार्यक्रम जिवंत लोकांना फायदा देणार आहे. गोपाळ आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय अनमोल जन्म दिला गाय आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार पिटणार नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार शाळेतून बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना. अमृताहुनी गोळा पाजला गप्पाला. अमृताहुनी गोळा पाजला गप्पाला. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार पिटणार नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार पिटणार नाही. शाळेतून घरी येताना उशीर मजला होय. शाळेत घरी येताना आई उशीर मजला होय. गल्लो गल्ली पाहित फिरे तू गाय. गल्ली गल्ली पाहत फिरे तू गाय. तुझ्या या प्रेमाची तुझ्या या प्रेमाची कुणी जाणीव केली नाही. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव केली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही. तू काळ करून रक्ताच केले पाणी. हाळाच्या काळ करून रक्ताचे केले पाणी. तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी. तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी. संताचे मी दास सांगे ऐकावी ही वाणी. संताचे दास सांगे ऐकावी ही वाणी. अनमोल जन्म
मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला नाही कर विठ्ठल अनमोल जन्म दिला नाही कर विठ्ठल आई बाबा तुमच्या मूर्तीवाणी, आई बाबा तुमच्या मूर्तीवाणी जगात मूर्ती नाही, आहे ना. खरोखर आई वडिलांचे खूप मोठे कष्ट असते. आपण अनेक मंडळींनी आईसाठी म्हटलं, पण वडीलही तेवढेच महत्वाचे आहे. हे सगळे वडीलधारे मंडळी आहे, मी एक वडीलच आहे. पण एवढी गोष्ट महत्वाची आहे, त्या वडिलाला त्या माणसाला सांभाळण्यासाठी मात्र आई महत्वाची आहे. ते आहे तर सर्वात चांगलं गाडं चालून जाते. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मालक जर गेला तर बाई घर सवारूनच टाकते, पण बाई जर गेली तर माणूस मात्र हारून जाते. कारण माणूस हा बाहेरून कमवून आणू शकते, पण माय मात्र माऊली मात्र ते घराले घर पण देऊ शकते. म्हणून दोनही मायबापांसाठी टाळ्या वाजून स्वागत करा. आणि याच्यामध्ये तुम्ही जिवंत मायबाप आहे. अजून इथे असणारे मायबापच आहे. तुम्ही बाप आहे तर तुम्ही माय आहे. म्हणजे एका मायबापाचं कौतुक जरी केलं तरी जिवंत इथं असलेले जे काही पुरुष आहे हे बाप आहे, तर इथं जेवढ्या स्त्रिया आहे ती माय आहे. पोरगी असन तरी ते एक दिवस माय होणारच आहे. सून असन तरी एक दिवस ते माय होणारच आहे. म्हणजे हे तुम्ही बापाचा दर्जा तुमचा आहे, तर मायचा दर्जा सगळा तुमचा आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना साष्टांग दंडवत. आणि इथे असणारे सगळे पाहुणे मंडळी, आमचे आदरणीय श्री स्वर्गीय निळकंठरावजी उगले, हे जिल्हा परिषद मध्ये शिक्षक होते. वा, वय 82 वर्षाचं, सुंदर जीवन जगले आणि आदर्श व्यक्तिमत्व. यांच्या पुण्य स्मरणानिमित्त आपण जमलेले सर्व आदरणीय पाहुणे मंडळी, आलेले पाहुणे, तसेच या गावातील जनता जनार्दन, सर्वांना साष्टांग जय गुरु. आदरणीय निळकंठरावजीचा जन्म आणि मृत्यू वेळ हे एक आली म्हणते. हे किती मोठं भाग्य आहे. त्यांची जन्मवेळ आहे 1:45 दुपारी आणि मृत्यू वेळ सुद्धा 1:45 दुपारी. वा वा वा, क्या बात आहे. असा योग साधणं म्हणजे किती मोठे आहे. म्हणजे देवानी त्यांच्या जन्माची आणि मृत्यूची सुद्धा समय एक लावून ठेवली. हे खूप मोठं. एकदा टाळ्या वाजून स्वागत करा त्यांच्यासाठी. अहो, कोणी कोणी म्हणते याच्यात टाळ्या वाजवायच्या, त्याच्यात टाळ्या वाजवायच्या नाही. अरे, टाळ्या वाजवल्यानं आपलीही तब्येत चांगली होते, आपली बी तब्येत चांगली होते. बसलेला माणूस थकला बागला थोई सरका होऊन जाते आणि समोरच्या व्यक्तीचं स्वागत होते. हे महत्वाचं. चला समोर चालू. यांचे कुटुंब असे आहे. आमचे जे आदरणीय, त्यांना असणारे 3 मुलं आणि 3 सुना. नाही, जवळपास सुरेश भाऊ आणि पत्नी आहे माधुरी बाई, है ना. यांनी सेवा खूप मस्त केली. वा, तुमचेही पोरं तुमची सेवा करो. या आपल्या आबाजी महाराजांच्या देवस्थान मधून विनंती करतो, मायबापाला दुसरं काही पाहिजे नाही. तुम्ही मायबापाची सेवा केली, तुमचे पोरं तुमची सेवा कराल. आणि इथे सगळे हातभार करणारे आमचे सतीश भाऊ आणि त्यांची पत्नी उज्ज्वलाबाई, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजून स्वागत करा. तेही त्यांचे मुलं आहे. आमचे विलास भाऊ, तसेच त्यांची बाई पत्नी मीराबाई. वा वा, मीराबाई, किती सुंदर नाव होते पहिलेचे, आहे का नाही. कि मैं तो दीवानी बनी
शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी। ओ दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी, शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी। वाह वाह। मीराबाई नाव दिलं हा ना, किती सुंदर। आई वडिलांसाठी टाळ्या वाजवून द्या त्यांच्या आई वडिलांसाठी। माझे नाव तुकाराम आहे। मी जेव्हा शाळा शिकायचं तर मला जानबा तुकाराम म्हणे शाळेमध्ये। मी म्हणलं बा काय बा, आपल्या माझ्या आजाचं नाव तुकाराम होतं। तर हे जुने लोक असे होते। आज मला असं वाटत आहे, जेव्हा मी आज 25 वर्ष झाले या कार्यात, मला एवढं वाटत आहे की माझे आई वडील किती मोठे तर्कज्ञानी असेल का हे पोरग कीर्तनकार होणार आहे, हे पोरग समाजाला सांगणार आहे, आणि याचे गुरु व्यसनमुक्ती सम्राट खराटे महाराज राहणार आहे। एकदा माझ्या गुरुसाठी टाळ्या वाजवून द्या। ज्या गुरुनं या गुरुना गावाला कितीतरी प्रमाणामध्ये व्यसनमुक्तीचं कार्य या गावामध्ये त्यांनी केलं, सांगितलं, लोकांना मार्गदर्शन केलं। या अशा जोडीमध्ये व्यसन घेतलं, अरे तुमचं जे व्यसन आहे, तुमचं जे दुःख आहे, तुम्ही आमच्या झोळीत टाकून द्या आणि आपलं जीवन सुंदर बनवा, अशी ती त्यांची झोळी, असं ते त्यांचं कार्य। त्यातल्या त्यात या ठिकाणी हो बढिया, या ठिकाणी तेजस हा नातूच आहे, हर्षल हा नातूच आहे, शुभम हा नातूच आहे, गुंजन हे नातीन आहे, आणि अमिषाबाई का बेटा महिमा, हा आणि महिमा सुद्धा नातीनच आहे ना। एकदा सगळ्या नातवंडासाठी टाळ्या वाजवा, सगळ्या सुनबाईसाठी, सगळ्या मुलांसाठी, आणि आमचे निळकंठराव जे आहे यांचे जे भाऊ आहे त्यांचं सुद्धा गेले, निघून गेले काही भाऊ, 2 जण काही आहे असं काही म्हणत होते ना। आलं त्याला जावं लागणार आहे, हे सगळं जग सोडून जावं लागणार आहे। या जगामध्ये कोणाला थांबायचं नाही आहे ना बाबाजी भुगले महाराज। आपल्याला असं वाटतं की हे सगळे राहणारे वे नाही, आपण राहणारे नाही आहे। कोण्या दिवशी आपला पत्ता तुटन सांगता येत नाही। पत्ता टूटा डाल से ले गई पवन उड़ाए, अब के बिछड़े कब मिले दूर पड़े ले जाए, अब के बिछड़े कब मिले दूर पड़े ले जाए। पत्ता टूटा डाल से, पत्ता टूटा डाल से ले गई पवन उड़ाए, अब के बिछड़े कब मिले दूर पड़े ले जाए, अब के बिछड़े कब मिले दूर पड़े ले जाए। संतांचे बोल लय भारी असते आई। हा पहा तुम्हाला सांगतो, पत्ता कायला झाडाला राहते, पत्ता टूटा डाल से झालं। आजपर्यंत हा पत्ता त्या झाडाला चिपकून होता, पत्ता टूटा डाल से, मग हवा आली, ले गई पवन उड़ाए। हा पत्ता आयुष्यभर सावली दिली नाही, म्हणजे जेवढं त्याचं आयुष्य असेल, या पानाचं जेवढं आयुष्य असेल त्यानं सावली दिली है ना, या पानानं सावली दिली। आणि हे पान तुटून जेव्हा गेलं तर हवेनं कुठंही पडलं जाऊन। पत्ता टूटा डाल से ले गई पवन उड़ाए, अब के बिछड़े कब मिले दूर पड़े ले जाए। ह्या एक पत्ता निळकंठरावजी या घरातला पत्ता टूटा डाल से, घरातून
ले गई पवन उडाय. आता भेट नाही. अब के बिछडे किती काही करा. माऊली ज्ञानोबा गेले, तुकोबा गेले, गाडगेबा गेले, सावतोबा गेले, चोखोबा गेले, शिवाजी महाराज गेले, अनेक बाबासाहेब गेले, अनेक शाहूजी गेले, सावित्रीबाई गेल्या, मीराबाई गेली, जनाबाई गेली, सखूबाई गेली, नाही तुकोबा गेले, सगळे गेले. अब के बिछडे कब मिले, दूर पडेले जा. आणि म्हणून आता शेवटला टप्पा आला. जोपर्यंत दूध आहे आई, दूध आहे, दुधाची आपण कदर करत नाही. पण दुधात काय आहे ते मात्र इरजण लावल्यावर कळते, त्याची प्रक्रिया केल्यावर कळते. दूध आहे, फक्त दूध फक्त चहापुरतं पिण्यापुरतं आटोपलं झालं काम असं वाटतं. चहात टाकलं, चहा झाला, झालं दुधाचं काम खतम. पण दुधाचं मात्र इरजण लावल्यावर माणूसही तसाच आहे. संस्कारहीन जर माणूस असेल, त्याला संस्कार समजले नसेल, तो चहा सारखा आहे. दुधात टाकला, चहा झाला, संपला. पण मात्र संस्कारित माणूस जर त्या संतांच्या सानिध्यात गेला तर त्याचा पुरा परिवार संस्कारित बनते. हे मात्र महत्वाचं आहे. आणि जर त्याला संस्कार मिळाले नाही तर तो पुरा परिवार चुकीच्या मार्गावर लागते. हेही महत्वाचंच आहे. काजी काकाजी, ज्या घरात संस्कार मिळाले तर पुरा परिवार संस्कारित होते. ज्या घरात संस्कार मिळाले नाही, कोणाच्या घरात दारूच्या भट्ट्या, कोणाच्या घरात गांजा, कोणाच्या घरात जुवा, कोणाच्या घरात मांस, कोणाच्या घरात झगडा, कोणाच्या घरात निंदा, कोणाच्या घरात काही, आणि कोणाच्या घरात मीराबाई सारखं काम, कोणाच्या घरात ज्ञानोबारायासारखं काम. त्याच्या घरामध्ये आदर, त्याच्या घरातल्या बापाले पाळणं लागते. म्हणूनच सुरेश भाऊला असं वाटलं आणि नागतोडे बाबाजीला असं वाटलं की आमच्या बाबाजीच्या कार्यक्रमाला काहीतरी कीर्तन ठेवू, म्हणजे तुम्ही सुद्धा काहीतरी घेऊन जाणार आहे ना. माझंही सुद्धा भाग्य आहे की मला तुमच्या समोर बोलण्याचा योग आलाय ना. म्हणजे हे पत्ता तुटल्यावर डबल भेट नाही. आणि म्हणून माझ्या इथल्या जिवंत लोकांना सांगायचं आहे, तुटाची वाट पाहत बसू नका. एक दिवस घरातला व्यक्ती एक दिवस जाणार आहे, कोणी बी जाणार आहे, घर खाली होणार आहे. जसं कोंबडीचा बेंडा खाली होते ना इवाई जवाई आल्यावर, इवाई जवाई आल्यावर कोंबडीचा बेंडा जसा खाली होते, तसाच आपला सुद्धा बेंडाच आहे. यम एक एक घेऊन जाणार आहे, यम येणार आहे आणि एक एक नेणार आहे. त्या दिवशी रडायचं नाही. काहीतरी कमवलं, काहीतरी इज्जत कमवली, काहीतरी विचार कमवले, हे पुंजी आपल्या सोबत असली पाहिजे आणि समाजात सुद्धा ते पुंजी शिल्लक राहिली पाहिजे. एवढं करा. पोरी पोरं तरुण पिढी, माझा तर कार्यक्रम सगळ्यांसाठी आहे. सगळ्या तरुण पिढी पोरी पोरांनी मायबापाचं मन दुखवू नका, मायबापाचं मन दुखवू नका. मायबाप जे आपल्यासाठी करते शिक्षणापासून तर तुमच्या वाढवण्यापर्यंत, त्याच्या एवढं कोणीही करू शकत. त्या मायबापानं आपल्याला एवढी मोठी दुनिया दाखवली आहे ना बेटा, एवढ्याच एवढं मोठं केलं. आता ह्या नातीन आल्या, नातू आले, तुमचे मायबाप तुमच्यासाठी करते म्हणून तुम्ही शिकत आहे, म्हणून तुम्ही तुमच्या पदावर जाणार आहे. कोणी वकील, कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी मोठे माणसं. निर्व्यसनी राहा, व्यसनाधीन होऊ नका आणि मायबापाचा सन्मान करा. नका तीर्थाला जाऊ, तीर्थात देव नाही. गाडगे बाबांना तेही सांगून ठेवलं, जत्रा में पत्रा बिठाया तीरथ बनाया पानी, जत्रा में पत्रा बिठाया तीरथ बनाया पानी, दुनिया भई दीवानी और पैसों की दुर्दानी. हे गाडगे बाबा सांगून गेले. जो माणूस एक वर्ग शिकला नाही, त्या गाडगे बाबानं समाजासाठी आपली बायको सोडली, समाजासाठी आपले लेकरं टाकले आणि लोकांसाठी धर्मशाळा बनवल्या, गावच्या गाव झाडले. आज गावागावात ग्रामपंचायत आहे, राजकारण आहे, सगळं आहे, पण गाव मोरीनं भजबज भरले. शासन पैसा देते तरी लोकांची करण्याची इच्छा राहत नाही, अशी परिस्थिती आहे. शासन नोकरीवाल्याला पैसा देते, हे मोठे मोठे अधिकारी पोचते, शासन तुमच्या आपल्या टॅक्सवर जगते, यांना पगार मिळते आपल्या टॅक्सवर, आणि हे लोक अजून भ्रष्टाचार करावं म्हणून अजून आमचा देश मागं नेते, अजून आमच्या गावाच्या गाव मागं नेते. ही परिस्थिती आहे.
घर बंगले मोठे बांधते आणि रस्त्यात आडवे येऊ हो आरटीओ म्हणा अनेक लोक पैसा भेटला पाहिजे म्हणून ह्या गरीब लोकायले अडवते. अरे नाही रे तेवढी कमाई त्याची. आई लक्षात ठेवा कायसाठी तर मा बंगला बनला त्याचे पैसे खणले पाहिजे. मा शेतकऱ्याचा बंगला कवा बनन रे. हा त्याची पराठी यावर्षी एवढालीच आहे. हा कोणाची पराठी एवढाली कोणाची कशी 1 महिना आला नाही आता अजूनही होऊन राहिला नाही. समजा किती मोठा छान त्याला निसर्गाच्या टप्प्यामध्ये खेळायला लागते. आणि म्हणून जेवताना अन्नाचा सन्मान करायचा. ह्या अन्नाचा तेरवी म्हणून नाही पाहायचं. अन्न आहे अन्न तेवढंच घ्यायचं चाटून पुसून खायचं. आमच्या गजानन बाबाला अन्नाचं महत्व दिलं काजी पत्राळी फेकल्या आपल्या जेवलेल्या आणि आमचे गजानन बाबा त्या पत्राळीवर जाऊन तिथं बसले आणि खायला लागले. तिथे कुत्रे होते तिथे मांजरं होते खात जनावर होते आणि ते अन्न येचून खात होते. हे अन्न कमवायला लय कष्ट लागते. एखाद्या गरीबाले असे प्रोग्राम जर करायचे असले तर त्याच्या लय छातीवर बसते. हो सोपं नाहीये. बिन पैशानं होत नाही. म्हणून चला तुम्ही सुज्ञ आहे आणि समजदार आहे आणि म्हणून विचारवंत मंडळी आपण आहात. आणि मी धन्यवाद देतो या सगळ्या परिवाराला उगले परिवाराला. उगले परिवार खूप छान परिवार आहे आणि अशा हा परिवार अनेक ठिकाणी अनेक घराघरात अशा परिवारासारखं राहावं का. एक परिवार तुम्ही पाहिला राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न है ना. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न भाऊबंदकी शिकावं तर रामायणातून आहे ना. भाऊबंदकी शिकावं तर रामायणातून आणि लढाई शिकावं तर महाभारतातून. भाऊबंदकी शिकावं तर रामायणातून. भाऊ कोणते अलग अलग आईचे पोरं होते पण मान्य नाही केलं. भरत अलग आईचा पोरगा होता बाप एक होता पण माय अलग होती. पण मात्र घरामध्ये कैकई आली आणि ते मंथरा घुसली तिनं आग लावली. अशी आग आपल्या घरात लावायला येते कोणी. हे आग लावून घेत नका जाऊ. आग लागलीच नाही पाहिजे घराले. कारण पत्ता टूटा डाल से ले गई पवन उडाल. एक दिवस सगळेच पत्ते तुटणार आहे. आग लावणाराही पत्ता तुटणार आहे आणि जो लावत नाही तोही तुटणार आहे नाही हो. आणि मग ते पत्ते तुटल्यावर होते का त्या झाडाखालतं आई झाडाखालतं कचरा होते. ज्या पत्त्यानं सावली दिली तेच कचऱ्यात रूपांतर झालं आणि त्याला ढीक केल्यावर पेटून टाकलं. ती स्थिती आपली आहे. जोपर्यंत तुमची चालती आहे तोपर्यंत तुम्ही त्या घराचे मानकरी आहे. ज्या दिवशी चालती बंद झाली त्या दिवशी तुम्ही कचरा आहे. गोपाल कृष्ण भगवान. आणि मग आपण कचरा आहे तर मग का वाद करायचा. कुठं भांडत बसायचं आहे कुठं झगडा करायचा कुठं वादविवाद नाही. पहिले काय होतं आई पहिले रक्षाबंधन यायचं न अक्षर यायची तर बहीण एवढी धावपळ करत यायची आणि भाऊ बी रेंगी घेऊन जायचं. आता गाड्या आहे हो तरी ते गाडी घेऊन जात नाही राजू. तेव्हा रेंगी जात होती हो. तेव्हा आणाले रेंगी जात होती का गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग. दिवाळीच्या सणाला मला माहेरी नेईल ग. बंधू माझा येईल बंधू माझा येईल ग. दिवाळीच्या सणाला मला माहेरी नेईल ग. पण घराघरात बहिणीच्या घरात मंतरा घुसली आहे आणि भावाच्या घरात मंतरा घुसली आहे. तिचे नाते तिनं बेकार केले इथचे नाते यानं बेकार केले. एकाला दोष द्यायचाच नाही. आता दोष दोघांनी द्या लागणार आहे. बहिणीच्या घराकडे मंतरा घुसली आणि भावाच्याही घराकडे मंतरा घुसली. मग नातं टिकणार कुठं आहे. नातं टिकवायचं असेल तर संत घुसले पाहिजे घरात. आई
नातं जर टिकवायचं असेल तर घरात संत घुसले पाहिजे, आणि ज्याच्या घरात संत घुसले त्याच्या घरात मंतरा कधीच येत नाही. गोपाल कृष्ण भगवान. माहेरच्या वाटेन आंब्याचे आहे बन, येईल बंधू माझा विश्रांती घेईल. हे नाते हे प्रेमाचे बंधू माझा जपेल ग, दिवाळीच्या सणाला मला माहेरी नेईल ग. माझ्या आईचं मी असंच केलं होतं. 13 दिवसात ते आटवलं आणि माझ्या आईचा पुण्यस्मरण सोहळा अशाच पद्धतीनं केला होता, कीर्तनानी आणि प्रवचनानी. आनंद वाटते हो, तेवढ्या मोठ्या मायबापांना आपल्यासाठी काहीतरी करावं, त्यांच्यासाठी शेवटला दिवस असा दिला पाहिजे. संतांच्या पुण्यतिथ्या होते, संतांच्या पुण्यतिथ्या होते, पण मायबापही संतासारखेच आहे. त्यांचेही असे पुण्यस्मरण झाले पाहिजे, कारण त्यांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी असे सुरेश भाऊ सारखे, आमचे सचिन भाऊ सारखे असे पोरं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय.